नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली तुमचं दिवस कॉर्नरमध्ये स्वागत करते। आजची रेसिपी आहे आपली पाव आमलेट। त्यासाठी मी पाव घेतलेले आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, 2 कांदे बारीक चिरून घेतलेत, 4 अंडे घेतलेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता सगळ्यात आधी मी एक तवा गरम करायला ठेवलेला आहे, त्याला चांगलं तूप थोडंसं मी लावून घेत आहे। तूप व्यवस्थित ताव्यावरती मी पसरून घेत आहे। आता ताव्यावरती मी हे पाव भाजून घेत आहे आतल्या साईडने, व्यवस्थित लालसर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। आता मी हे पलटून घेत आहे, पहा व्यवस्थित भाजल्या गेलेले आहे। आता हे एका मी प्लेटमध्ये काढून घेत आहे। आता सगळ्यात आधी एका बाउलमध्ये आपण जे अंडे घेतलेले होते ते आपण फोडून घेत आहे आणि ते बाउलमध्ये टाकून घेत आहोत। अंडे आपण सगळे फोडून घेतलेले आहे, यामध्ये टाकत आहे मी हिरवी मिरची, आपण बारीक चिरून घेतलेला कांदा आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीर। आता यामध्ये टाकत आहे मी अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धनेपूड। सोबतच यामध्ये टाकत आहे मी चवीपुरतं मीठ। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। सगळं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। यावर थोडंसं तेल टाकत आहे मी, तेल पूर्ण पसरून घेत आहोत ताव्यावरती। आता यावरती ऑमलेट करायसाठी मी अंडे घालत आहे। हे व्यवस्थित आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। आमलेट आपलं स्प्रेड करून झालेलं आहे। आता यावरती मी आपण जे पाव भाजून घेतले होते ते यावरती घालत आहे। आता हे आपल्याला पलटून घ्यायचं आहे। पहा, आमलेट आपलं पूर्ण झालं तर ताव्याला त्यानं सोडलेलं आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला हे पाव खालच्या साईडने सुद्धा थोडेसे भाजल्या गेले पाहिजे। आता थोडेसे भाजल्या गेलेले आहेत हे पाव, याला मी पलटी मारून घेत आहे। तर तयार आहे आपलं पाव आमलेट। हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याला कट करून घेऊया आपण। पहा किती सुंदर असं याचं टेक्स्चर दिसत आहे, एकदम असं व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे। तयार आहे आपलं अंडा आमलेट। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे। तुम्हाला ही जी माझी अंडा पाव आमलेट बनवण्याची रेसिपी आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।